बऱ्याच महिला मला असं विचारतात की खरंच याच्यामध्ये इन्कम होतं का बरं. तर आपण बघूयात की खरंच इन्कम होतं का आणि किती होतं. तर आपण एक सिंपल घेऊयात, मधला प्लॅन घेऊयात बेसिकचा आपण 5,000चा. ठीक आहे, तर 5,000चा आपण प्लॅन घेतला. आता कंपनी तुम्हाला प्रत्येक वेळेस काय करते, 2 kg माल देते. म्हणजे तुमचा हा आमच्याकडे आला की परत तुम्हाला 2 किलो देते. मग आता बऱ्याच जणांना वाटतं याच्यामध्ये आमचा वेळ पण जातो. पण जर कंपनी तुम्ही जर चांगलं काम करत असाल तर तुम्हाला कंपनी 1 किलो एक्स्ट्रासुद्धा नंतर माल देते, ज्यावेळेस तुम्ही खूप लवकर आणि चांगलं काम करत असाल त्यावेळेस. मग आता याच्यामध्ये आपण काय करूयात की समजा तुमच्याकडं 3 kg माल आहे कंपनीचा, तर याच्यामधलं तुम्हाला काय करायचं आहे, कंपनीला लगेच 1 kg माल कुरिअर लावून द्यायचा आहे. कंपनी लगेच तुम्हाला दुसरा 1 kg माल काय करते, कुरिअर लावून देते. म्हणजे जो तुमचा जो जाणारा वेळ आहे तो काय होतो, कमी होऊन जातो. मग आता हे तर तुम्हाला मालसुद्धा लवकर लवकर मिळायला लागला. मग आता तुमचं कामाचं कॅल्क्युलेशन्स कसं करायचं. आता सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही पहिली गोष्ट तर 5,000 रुपये गुंतवणूक केली आहे, तर तुम्ही अपेक्षा तेवढीच ठेवा की जेवढी तुमची गुंतवणूक आहे. व्यवसायाचा नियम असतो 30% मार्जिन आपल्या गुंतवणुकीला मिळालं पाहिजे. तर हे 30% किती होतं बरं, महिन्याला तुम्हीला किती मिळाले पाहिजे. नियमानुसार तुम्ही 1,500 रुपये कमवू शकतात. म्हणून लोक जे गुंतवणूक करतात, जसं की बघा तुम्ही मार्केटमध्ये जा, लोक 1 लाख 2 लाख 5 लाख 10 लाख 20 लाख अशी गुंतवणूक करतात आणि अपेक्षा किती ठेवतात ना, आम्हाला फक्त 30% मार्जिन असायला पाहिजे. पण आपण खूप मोठी गुंतवणूक नाही करत आहे, कारण की म्हणजे आपण करू शकतो नाही करू शकत. आता ह्याच्यातच मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते मशीनचं. मशीनवाले तुम्हाला काय सांगतात की मशीन घ्या, 1 लाखापर्यंत तुम्हाला गुंतवणूक सांगतात आणि महिन्याला सांगतात की 15,000 रुपये ते 20,000 रुपये तुम्ही कमवू शकतात, असं ते स्वतःच सांगतात. मग आता मला सांगा, जर 15,000 ते 20,000 जर तुम्ही कमवत असाल तर तुम्हाला तिथेही 1 वर्षाचा करारनामा असतो. तर इथे 1 वर्षाचा करारनामा म्हणजे 11 महिनेच तुम्हाला ते सुद्धा माल देवाणघेवाण करतात. तर इथे बघा, तुम्ही 15,000मध्ये तुम्ही जर महिना 15,000 जर खरंच जर घेतला तर तुम्ही इथे इन्कम किती घेऊ शकतात बरं, 1,50,000 रुपये. म्हणजे तुम्ही काय केलं, अगोदर 1 लाखाची गुंतवणूक केली आणि आता तुम्ही किती कमवताय, तुम्ही किती कमवले वर्षभरामध्ये 1,50,000. पण याच्यामध्ये तुमचे ऑलरेडी 1 लाख रुपये कंपनीला गेलेले आहेत. तर तुम्ही खरंच किती कमवले बरं, फक्त 50,000 रुपये, बरोबर आहे. पण मग आता फक्त 50,000 तुम्ही कमवले, पण गुंतवणूक किती केली, 1 लाख रुपये. नियमानुसार तुमचे किती 30%च्या हिशोबाने महिन्याला इथे किती झाले पाहिजे होते, 3,000 30,000 रुपये नियमानुसार व्हायला पाहिजे होते. पण तुम्ही किती कमवले, 50,000 रुपये. पण गुंतवणूक किती केली आहे तुम्ही, 1 लाख रुपये, बरोबर आहे. त्याच्यामध्ये पण कधी तुमच्या घरी सण असतो, कोणी पाहुणे येतात, कोणी कधी काम होतं कधी नाही होत, तर तुमच्या याच्यामध्ये पण दिवस वेस्ट जाणार आहेत. मग आता आपण काय करूयात, आपल्या 5,000चाच प्लॅनवर फोकस करूयात. की आता तुम्ही मशीन जरी घेतली तर महिन्याला किती कमवायला कमवले तुम्ही, फक्त 5,000 रुपये. फक्त 15,000 तुम्हाला दिसत आहे, कारण की तुम्ही 1 लाख जे गुंतवणूक केले ते तुम्ही कधी हिशोबात लावतच नाही. पण आता इथे आपण बघूयात 5,000 रुपये गुंतवणुकीचं. आता तुम्ही काय केले, श्रीलाभमध्ये 5,000 रुपये तुम्ही गुंतवणूक केले आणि तुम्ही जॉईन झालात. आता कंपनी तुम्हाला इथे काय करते, लांबवात किंवा वस्त्रमाळ दोन्हीपैकी काही प्रोडक्ट देते. ठीक आहे, प्रत्येक वेळेस किती किलो माल सांगितला, 2 kg. जर तुम्ही व्यवस्थित काम केलं तर 3 kg कंपनी तुम्हाला देऊ शकते. मग आता इथे आपण एक कॅल्क्युलेशन्स असं धरूयात की तुम्ही महिन्यामध्ये फक्त 12 किलो माल बनवताय. आपण याच्यामध्ये काय धरलं, तुमच्या सुट्ट्या धरल्या, तुमच्याकडे कोणी पाहुणे आले ते धरलं, तुम्ही कधी समजा बाय चान्स तुमचा मूड खराब आहे नाही केलं तर आपण ते सगळं धरलं आणि फक्त 12 kg तुम्ही माल बनवला. तर 12 kg जर मल्टिप्लाय जर आपण 500 रुपये जर केलं, तर इथे बघा 12 × 500, तर तुम्ही किती कमवले बरं, 6,000 रुपये. इन्कम किती घेतलं तुम्ही, 6,000. आता इथे तुम्हाला हे पण माहिती आहे की कुरिअरला पैसे जाणार आहे, तर आपण किलो वाईज आपण एक असं पकडून धरूयात की 150 रुपये तुमचे 1 किलोला गेले. म्हणजे जर मायनस जर आपण केलं, 1200 × 150 रुपये, तरी तुमचे 1,800 रुपये मायनस झाले तुमच्या 6,000मधून.
तर सुद्धा तुम्ही किती महिन्याला कमवताय? 4,200 रुपये. म्हणजे एकाच महिन्यामध्ये तुम्ही तुमची मेंबरशिप कवर करून घेतली. आता तुमच्याकडे किती महिने शिल्लक राहिलेत? 10 महिने शिल्लक राहिलेत. आता 10 महिने जर तुम्हाला शिल्लक आहेत, तर आपण ह्याला 4,200 मल्टिप्लाय 10 महिने जरी केलं तर तुम्ही किती कमवले? 42,000 रुपये तुम्ही इन्कम घेतलं कंपनीकडून. तुम्ही टाकले किती होते? फक्त 5,000 रुपये. इन्कम किती घेतलं तुम्ही? 42,000 रुपये पूर्ण वर्षाचे. आता हे आपण कसं धरलं? कमी वेळ धरला, म्हणजे तुमच्या इथे सुट्ट्या बिट्ट्या सगळं धरलं आणि तुमची एक ओरिजिनल तुम्ही त्याच्यामध्ये मेहनत घेतली फक्त 12 किलोसाठी. आता 12 kg जर एका महिन्यामध्ये काढायचं म्हणजे रोजचा किती? फक्त 400 ग्राम. फक्त किती? 400 ग्राम. रोज किती माल काढायला लागले तुम्ही? 400 ग्राम माल काढायला लागल्या. महिना किती झाला? 12 kg. जर तुम्ही इथे रोज 500 ग्राम जर माल काढला तर इथे किती झाला? 15 kg माल झाला. आणि 15 kgला तुम्हाला आता इथे जर 5,000चा मेंबरशिप आहे तर 15 जर किलो माल तुम्ही बनवला तर तुम्हाला किती रुपये भेटायला लागले? 500च्या हिशोबाने 7,500. याच्यामध्ये मायनस तुमचे 2,000 रुपये कुरिअरला जाऊ द्या तरीसुद्धा तुम्ही 5,500 रुपये इन्कम घेऊ लागले एका महिन्याचं. 11 महिने जर आपण धरले तर तुम्ही 60,500 रुपये याच्यामध्ये इन्कम घेऊ लागलात. म्हणजे जिथं तुम्ही 1,00,000 रुपये गुंतवणूक करून तेवढं इन्कम घेऊ शकत नव्हते, पण तुम्ही इथं डायरेक्टली फक्त 5,000 रुपये गुंतवणूक करून इतकं इन्कम घ्यायला लागले. आता हे सगळं तुमच्या हातामध्ये. आता तुम्हाला बरेच जणांना हा प्रश्न पडत असेल की एवढा माल खरंच होतो का? तर हो, खरंच होतो आणि आम्ही ते स्वतः केलेलं आहे. तुम्ही जर आमचे काही जुने व्हिडिओ जर बघत असाल तर मी स्वतःसुद्धा तो माल बनवलेला आहे. 100% गॅरंटी आहे की तेवढा माल तयार होतोच. हां, थोडंसं 8 दिवस तुम्हाला प्रॅक्टिसला वगैरे वेळ जातो, पण जर तुम्ही सिस्टममध्ये काम केलं तर 100% काम तुमचं तेवढं होऊन जातं. म्हणजे तुम्ही 5,000 जर गुंतवणूक केले तर किती रुपये कमवू शकता महिन्याला? म्हणजे निव्वळ प्रॉफिट तुमचं राहतं. जर 15 किलो जर तुम्ही माल बनवला तर निव्वळ प्रॉफिट आहे तुमचं 5,500 रुपये मंथली. आणि जर तुम्ही 12 kg जर माल केला तर निव्वळ प्रॉफिट आहे तुमचं 4,200 रुपये. 10 जरी किलो धरला तुम्ही, 10 किलो जरी धरला तरीसुद्धा तुमचं इन्कम प्रॉपर जर म्हटलं तर जवळपास एक तुम्ही 3,500-4,000 रुपये इन्कम घेऊ शकतात महिन्याला. आणि जर तुमचं जर हा मल्टिप्लाय जर 11 महिने केलं तर तुम्ही कुठेच लॉसमध्ये नाही आहेत, कुठेच नाही आहे. आता वेळ काय आहे की फक्त एक इन्कमची. आणि आपण हे छोटे छोटे गृहउद्योग काय महिलांसाठी आहेत. आता ह्याच्यामध्ये महिला काय घर नाही चालवत, पण काही ठिकाणी चालवतात सुद्धा. आपण असं म्हणणे योग्य पण नाही आहे की महिला घर नाही चालवतात सुद्धा. नडीआडीला महिलाच काम करतात घरामध्ये. पण एक जर तुमची स्वतःची जरी सेविंग धरली तुम्ही, एखादं समजा 3,000ची तुम्ही BC जरी टाकत गेला तरी तुमचं 1 वर्षाचं तुमचं इन्कम त्याच्यामध्ये मिळायला लागलं. याच्यामध्ये तुम्हाला एक विषय असा आहे की तुम्ही पुढे पण 11 महिन्यानंतर सुद्धा काम नक्की करू शकतात. आता हा झाला आपण फक्त बेसिक 5,000चा प्लॅन धरला. आणि इथेच जर तुम्ही 10,000चा जर मेंबरशिप जर घेतला तर इथे तुम्हाला 1 किलोला 600 रुपये मजुरी आहे आणि प्रत्येक वेळेस माल 5 किलो मिळतो. आणि इथे जर तुम्ही 15 किलो जर माल बनवला तर मल्टिप्लाय जर केलं तर 600 रुपये, तिथं महिन्याला तुम्ही फिक्स 9,000 रुपये इन्कम नक्की घेऊ शकता. जसं की आपण मगाशी कॅल्क्युलेशन काढलं 12 किलोचं, तर 12 मल्टिप्लाय जर 600 केलं तुम्ही तर इथे तुम्ही डायरेक्टली 7,200 रुपये घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे इन्कम या प्लॅटफॉर्ममध्ये घेता येतं. हे मुद्दामून तुम्हाला मी प्रॉपर कॅल्क्युलेशन्स मी तुम्हाला काढून दाखवते आहे. खूप कमी वेळेमध्ये खूप जास्त पैसा कमवला जाऊ शकत नाही, पण तुम्ही योग्य वेळेमध्ये खूप चांगला पैसा कमवू शकता. तुम्ही योग्य वेळ पकडा. तुम्ही रोजचं फक्त एक टार्गेट धरा की बाबा मला कसल्या पण परिस्थितीमध्ये आज 400 ग्राम मला माल बनवायचाच आहे. तुमच्याकडं एरी पण 4 ते 5 तास असतातच. रील स्क्रोल करणं बंद करा, ॲटोमॅटिक तुमचं कामाकडे लक्ष जाईल. म्हणजे जे तुम्ही आज वेळ आपला सगळा मोबाईलमध्ये जातो, तर तुम्ही थोडासा एक 4 ते 5 तास जर तुम्ही वेळ दिला तुमच्या या कामाला तर 100% तुम्ही चांगल्या प्रकारे इन्कम घेऊ शकता. म्हणजे हा व्यवसाय जो आहे तो किती चांगला. आणि याच्यामध्ये आपल्याकडं भरपूर असं तुम्ही कधी विचार नका करू कंपनी माल घेणार नाही. कंपनी जवळपास 2017मध्ये आपण सुरू केली होती मोठ्या लेवलला, म्हणजे जसं की ऑफिशियली लेवलला. पहिले अगोदर तुमच्यासारखं छोटंसंच एक गृहउद्योग आपण चालू केला होता एक 2015मध्ये, म्हणजे छोट्या बेसवर. पण 2017मध्ये आपण जी सुरुवात केली, आज आपल्याकडं जवळपास 5,000+ महिला आज काम करत आहेत.
आणि अजून आपण जवळपास 15,000 ते 20,000 महिलांना आपण रोजगार आरामात देऊ शकतो, तेवढे आपल्याकडे ऑर्डर्स अवेलेबल आहेत. ठीक आहे, तर तुम्ही अशा चांगल्या प्रकारे इन्कम घ्या, छान इन्कम घ्या. सोबत जर तुम्ही ऑनलाईनचा जर जोड लावला, म्हणजे जसं की आता एक्झाम्पल तुम्ही 5,000 रुपये जर भरले आणि प्लस तुम्ही एक आता सध्या तरी 1,500 रुपयाचं एक VIP क्वीन मेंबरशिप आहे, पुढे वाढणार आहे. जर तुम्ही बेसिक जसं 2 जर घेतलं, म्हणजे कंबो पॅक जर घेतला, तुम्ही इकडे समजा इकडली मेहनत तुम्ही 4 ते 5 तास हार्डवर्क करताय आणि इकडे तुम्ही फक्त एक तासच तुम्ही स्मार्ट वर्क करताय. स्मार्ट वर्क म्हणजे काय की तुम्ही या बिझनेसची माहिती जर तुम्ही दुसऱ्या महिलांना दिली, त्या महिला जॉईन झाल्या, त्या महिला काम करतात, तर तुम्हाला त्याचे इन्कम्स मिळतात. जर तुम्ही एक्झाम्पल असं पकडून चला की 5,000मध्ये महिन्याला तुम्ही प्रॉपर निव्वळ तुम्हाला म्हणजे घरामध्ये तुमचा जे कुरिअरचा वगैरे खर्च जाऊन जर तुम्हाला 4,000 रुपये वाचत असतील आणि इथे तुम्ही 1,500 रुपये गुंतवणूक करून इथे तुम्हाला महिन्याला 2 जरी हजार रुपये वाचत असतील, तरीसुद्धा तुम्ही महिना 6,000 रुपये इन्कम आरामात घेऊ शकतात तुमच्या वेळेमध्ये. आणि इथे तुम्हाला 1,500मध्ये काय काय मिळतं, तुम्ही दुसऱ्या महिलांना रोजगार देऊ शकता. कंपनीचे प्रोडक्ट आहेत जसं की साड्या, ड्रेस, ज्वेलरी, हे तुम्ही ऑनलाईन सेल करू शकतात. तुम्ही टीम बनवली तर टीमनी जेवढं काही प्रोडक्ट सेल केलं त्याचंसुद्धा कमिशन मिळतं. टीम बनली तर टीमचंसुद्धा तुम्हाला कमिशन मिळतं. तर हे असं एक छोटासा 5-6 हजारामध्ये चालू होणार एक छोटासा श्रीलाभ एंटरप्राइजेसचा एक छोटा गृहउद्योग आहे, पण खूप छान प्रकारे तुम्ही इन्कम घेऊ शकता. नक्की करून बघा. तुम्ही हे कुठल्याच गोष्टीला घाबरू नका की तुम्हाला माल येणार नाही. तुम्ही रिव्ह्यू बघू शकतात, माल 100% येतो, बनवता येतो, ट्रेनिंग कंपनी देते आणि तेवढा माल 100% होतो हे कंपनी बनवूनसुद्धा दाखवते. फक्त तुम्हाला तयारी करायची की तुमच्या करण्याची. ठीक आहे, तर तुम्ही लवकरात लवकर जेवढ्या लवकर तुम्ही जॉईन होजाल, कारण की आम्ही जे मेंबरशिप आहे ते फक्त सीझनच्या अगोदरच मेंबरशिप घेतो. सीझन झाल्यानंतर आम्ही मेंबरशिप ऑफ करून टाकतो, बंद करून टाकतो, कारण की आम्हाला भरपूर सारे वर्कर्सच्या हिशोबामध्ये मिळालेले असतात. त्यानंतर आम्ही बंद करतो. जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या, म्हणजे तुमचा 11 महिन्याचा करारनामा फिक्स होऊन जातो कंपनीसोबत. धन्यवाद.